एक बडा नेता म्हणजे माझं थोडी नाव आहे. 7 महिने झाले, अजून काही झाले का? आणि कुठल्याही परिस्थितीत प्रकाश आंबेडकर यांना आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला आमच्याबरोबर यावं हा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे. देशाच्या घटनेतही बदल करण्यासाठी 400 पार कशासाठी आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना दिली त्याच्यात बदल करून नव्या पद्धती देशात निर्माण करण्याच्या या सगळ्या मनीषा मनात असणारी लोक 400 पारचा नारा देत आहेत. माझ्या विरोधी जो निवडणूक लढवतो तो माझ्याशी पुढच्या निवडणुकीला उघड येतो किंवा खाजगीत मला मदत करायचे आश्वासन देतो. हे आत्तापर्यंत कोणी चुकवलेलं नाही. कदम साहेबांचं कसं असायचं, ते आर पाटलांना किंवा मला अरे तुरे बोला, ए जयंत, ए आर इकडे असं करायचे. तू काँग्रेस पक्षात पाहिजेस असं सारखे करायचे मला. कायम हे लक्षात ठेवायचं की माणसं कालांतराने मतं बदलतात, त्यामुळे तो बदलू शकतो याच्यावर विश्वास ठेवून दुर्लक्ष करायचं. कुठल्याही इतके वर्ष काम करणाऱ्या व्यक्तीने इच्छा व्यक्त करणं हा काही गुन्हा आहे असं मला वाटत अजिबातच नाही. पण संख्येला महत्त्व असतं. आता आम्ही ऐकतोय 2 का 3 जागा मिळणार असं ऐकतोय. काहीतरी होईल 2-3 दिवसात. एक खत आहे मुझे, और मुझे कहा गया है कि आप मत जाइए. एक संयमी नेतृत्व किंवा बॅलन्स्ड राजकारणी आपण ज्यांना म्हणतो, आणि विशेषतः शरद पवारांचे अत्यंत जवळचे म्हणून त्यांची ओळख आहे. खरं तर ही ओळख एका बाजूला आहे, पण दुसरीकडं त्यांच्याविषयी असंही म्हणलं जातं की खूप गूढ राजकारणी आहेत किंवा त्यांच्याविषयी सतत वेगवेगळ्या चर्चा वावड्या ज्या त्या आपल्याला उठलेल्या पाहायला मिळतात. मला वाटतं बऱ्यापैकी खूप जणांना अंदाज आला असेल की आज बोलबिडूच्या स्टुडिओमध्ये कोण आलं आहे. तर माझ्यासोबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. जसं मी सुरुवातीला ओळख करून देताना म्हटलं की जयंत पाटील म्हटलं की 2 वेगवेगळ्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटताना दिसतात. म्हणजे खूप शांत, खूप संयमी, खूप अभ्यासू, आणि दुसरीकडं तितकंच गूढ, म्हणजे जयंत पाटलांच्या मनात काय चाललंय याविषयी खूप चर्चा होतात. जसं गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून दर 15 दिवसांनी एक बडा नेता लवकरच अजित पवारांच्या गटात जाणार किंवा भाजपमध्ये जाणार, हे चालूच आहे. तर म्हणजे अशा चर्चा तुमच्याविषयीच का सतत ऐकायला येत असतात? एक बडा नेता म्हणजे माझं थोडी नाव आहे. कधी कधी ते नाव पण बाहेर येत असतं. म्हणजे असं घेत असतात लोक नाव वेगवेगळ्या पद्धतीने. लोकांना बातम्या तयार करण्यात स्वारस्य असतं, त्यामुळं अशा वावड्या ह्या उठतच असतात. पण आता 7 महिने झाले, अजून काही झाले का? असंच आहे ते. त्यामुळं कशावर विश्वास ठेवायचा हे जनता महाराष्ट्रातली हुशार आहे, आणि मला खात्री आहे की ते अशा बातम्यांवर विश्वास ठेवणार नाही. पण मी जसं म्हटलं की 1-2 वेगवेगळ्या टोकाच्या प्रतिक्रिया तुमच्या बाबतीत उमटताना दिसतात. एक खूप संयमी नेता म्हणून तुमची ओळख आहे, पण एक गूढ राजकारणी म्हणून, तर ती पण ओळख कशी काय तुमची निर्माण झाली आहे तुमच्या आजवरच्या राजकारणाबद्दल? नाही, गूढ म्हणजे मी अनपेक्षित राजकारण कधी केलेलंच नाही आहे. त्यामुळं फक्त विनाकारण बोलू नये ही गोष्ट आम्ही पवारसाहेबांच्यापासून शिकलेलो आहोत. विनाकारण बोलून वायफळ गप्पा मारणं हे महाराष्ट्रातल्या जनतेला रुचणारही नाही आहे. त्यामुळे सारखं प्रत्येक गोष्टीवर बोलणं मी टाळतो, आणि लोकांना टी व्ही बंद करावासा वाटतो या स्टेजला आपण पोचू नये अशी काळजी प्रत्येक नेत्याने घेतली पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही थोडं तितकंच मोजकंच एकदम कमी, आवश्यक असेल तरच बोला. उगाच सारखं बोललं की मग माणसं तुमच्या शब्दालाही फार महत्त्व देत नाहीत. तर जसं पहिल्या प्रश्नातच आपण बोललो की मी जसं म्हटलं की बडा नेता असं म्हणतात, तुम्ही म्हणाला मग मीच का? कारण आत्ता सध्या शरद पवार गटामध्ये जितके काही जे मोठे नेते होते, म्हणजे अगदी भुजबळांपासून तटकरे असतील, वळसे पाटील असतील किंवा मुश्रीफ, जे तुम्ही ॲक्च्युली पवारांची तयार केलेली जी पहिली फळी आहे त्या पहिल्या फळीतले तसं म्हटलं तर तुम्ही एकटेच आहात जे आत्ता शरद पवारांच्या सोबत आहेत. नाही का, माझ्याबरोबरच आहेत. अनिल देशमुख आहेत, राजेश टोपे आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, बरीच आहेत. नाही, पण आपण जेव्हा मोठे राजकारणी जेव्हा आपण बघतो एका फळीतले, तेव्हा तुमचं नाव विशेष करून घेतलं जातं. जे राजकारणी आहेत ते मंत्री आहेत म्हणून तुम्हाला ते जास्त नजरेच्या टप्प्यात येतात.
पण शरद पवार साहेबांच्यावर विश्वास ठेवणारे अनेक आहेत की ज्यांना मागच्या काळात संधी मिळालेली नाही, ते देखील 20-20, 25-25 वर्ष पक्षात काम करत आहेत. ते आता पुढे यायला लागलेत. त्यामुळं तसे मोठे राजकारणी बरेच आहेत. पण या सगळ्यामध्ये आता जी काही माणसं लांब गेली आहेत त्याच्यामध्ये खूप मोठी मोठी नावं आहेत. म्हणजे भुजबळ असतील, तटकरे साहेब असतील, या सगळ्या लोकांसोबत तुम्ही पर्सनली जवळजवळ 20 ते 30 वर्ष काम केलं आहे. म्हणजे प्रत्येकाचं मंत्रिपदाचं काम असेल, ते पक्ष संघटनेतलं काम, हे तुम्ही सगळं बघितलं आहे इतकी वर्ष. मग जेव्हा आत्ता ताटातूट झाली किंवा त्यांनी बंड केला, उठाव केला, ते गेल्यानंतर पक्षातले म्हणजे शरदचंद्र पवार पक्षातल्या काही युवा नेत्यांनी, विशेषतः रोहित पवार यांनी प्रत्येक नेत्याला राष्ट्रवादीने काय दिलं किंवा या संदर्भातला लेखाजोखा मांडला. पण तुमच्यासारखा ज्येष्ठ नेता जेव्हा या सगळ्याकडे बघतो तेव्हा तुम्हाला पर्सनली काय वाटतं की खरंच म्हणजे या नेत्यांचं असं सगळं मांडलं पाहिजे का, किंवा त्यांनी जे काम केलं त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे, आज जरी वेगळा निर्णय घेतलेला असला तरीसुद्धा? मला असं वाटतं की त्यांनी, आम्ही 25 वर्ष एकत्रित होतो, किंबहुना त्याच्या आधी 5-7 वर्ष एकत्रित होतो. त्यामुळे 25-30 वर्ष आम्ही एकमेकाला ओळखतो, एकमेकाबरोबर काम केलं आहे. आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या काही अडचणीमुळे घेतलेला आहे. काही जण संकटात सापडले, काहींचे प्रश्न तयार झाले. त्यामुळं त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांनी विचारपूर्वक स्वतःपुरता घेतलेला निर्णय. असे सगळे स्वतःपुरते निर्णय घेणारे एकत्रित आले आणि त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल बोलणं मला योग्य आणि इष्ट वाटत नाही. का वाटत नाही तर ठीक आहे, आता त्यांनी निर्णय घेतला, राजकीय भूमिकाच त्यांनी बदललेली आहे. आणि आम्ही जी काही अंदाज महाराष्ट्रात आमचे आहेत त्यात मेजर चंक मतांचा जो आहे तो यांच्याकडं नाही आहे. तो कोणाकडे आहे तर तो भारतीय जनता पक्षाकडे आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधी आमची जी भूमिका आहे ती लोकांना पटवून सांगू शकलो तर आमच्या मतात वाढ होऊ शकते आणखीन. यांच्याकडं मतं किती % आहेत ह्याचा अंदाज घेतला तर ती मर्यादित आहेत, फारच मर्यादित आहेत. त्यामुळं आमची भूमिका जी आहे ती पवारसाहेबांची ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आघाडी निर्माण करण्याची आहे. आणि त्यामुळं आमची भूमिका आम्ही बदललेली नाही, त्यांनी त्यांची भूमिका बदललेली आहे. त्यामुळं ते जाताना फार मतांचा गठ्ठा बाजूला घेऊन गेलेत अशी परिस्थिती नाही आहे. पण जेव्हा पण म्हणजे राज ठाकरे पण त्यामुळे त्यांच्यावर फार बोलण्यात काही आवश्यकता नाही आहे. आणि त्यांनी काय निर्णय घेतलेत हे आम्हाला चांगलं माहिती आहे, त्यामुळं मी त्यांच्यावर कधी बोलत नाही. पण राज ठाकरे पण नाशिकच्या मेळाव्यात बोलताना असं म्हणाले की शरद पवारांचा पक्ष असं जेव्हा म्हणतो तेव्हा निवडून येणाऱ्या नेत्यांची मोळी म्हणून त्या पक्षाकडे आपण बघतो. आणि आता त्यातले काही जण बाहेर पडले तर ते त्यांच्या वैयक्तिक ताकदीवर ते निवडून येऊ शकतील. तर या प्रत्येक नेत्याची एक पर्सनल अशी ताकद आहे ना, ती तर तुम्ही म्हणजे मान्य करता का की प्रत्येकजण स्वतःचे एक पॉकेट्स घेऊन? राज ठाकरेंचं म्हणणं अगदी बरोबर आहे, त्यात काही चुकीचं नाही आहे. पवारसाहेबांनी आयुष्यामध्ये माणसं जी महाराष्ट्रात जोडली ती लोकांच्यात लोकप्रिय असणारी माणसं त्यांच्या उपयोगी पवारसाहेब पडत गेले. आणि त्यांनी एक चांगलं संघटन महाराष्ट्रात तयार केलं. शेवटी निवडणुकातून निवडून आलेल्या लोकांचाच पक्ष असतो ना. भारतीय जनता पक्षातही काय निवडून आलेली लोकच आहेत, किंवा काँग्रेसमध्ये काय, शिवसेनेत काय. त्यामुळे निवडून आलेल्या लोकांना निवडून येण्याची ॲबिलिटी कुणात आहे हे हुडकणं आणि शोधणं हे कसं पवारसाहेबांच्यात आहे. त्यामुळे मी आमदार नसताना माझ्याशी पवारसाहेब बोलायचे थांबून. काही कामाला गेलो तर मला ते त्यावेळी एंटरटेन करायचे. मी आमदारही नव्हतो. असे अनेक असंख्य त्यावेळी माझ्याबरोबर काम करणारे तरुण आज पवारसाहेबांच्यासाठी काम करतात. का तर त्यांनी ही सगळी लोकं जवळ केली, त्यांना आपुलकीने वागवलं, त्यांच्या उपयोगी पडले, त्यांच्या मतदारसंघात 10-10, 15-15, 20-20 वेळा गेले, कष्ट घेतले पवारसाहेबांनी ही माणसं जोडायला. म्हणून ही आज राष्ट्रवादी काँग्रेस दिसते. आता त्यातली निवडून येण्याची ॲबिलिटी असणारे काही बाजूला गेले तरी विशेषतः नाशिक जिल्ह्याचं उदाहरण मी देतो.
नाशिक जिल्हा हा पवारसाहेबांना मानणारा जिल्हा, पुणे जिल्हा पवारसाहेबांना मानणारा जिल्हा, बीड जिल्हा पवारसाहेबांना मानणारा जिल्हा. त्यामुळे हे आमचे जे आमदार आहेत त्यांना त्यांची स्वतःची मतं असतीलच, पण त्याचबरोबर पवारसाहेबांच्या बरोबर आहात म्हणून मतं देणारा हा एक मोठा वर्ग या प्रत्येक जिल्ह्यात आहे. त्यामुळं आज आमचे अंदाज बघितले तर नाशिक जिल्ह्यात सगळ्याच्या सगळ्या जागा पुढच्या वेळी पवारसाहेबांच्या विचारानं निवडून येऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यात बहुसंख्य जागा पवारसाहेबांच्या विचारानं निवडून येतील अशी आज परिस्थिती आहे. सातारा जिल्ह्यातही कमी अधिक प्रमाणात 1-2 जागा सोडल्या तर आमची तशी परिस्थिती आहे. हे का? तर पवारसाहेबांच्या विषयी असणारी आत्मीयता जी आहे ती बेस होती ह्या सगळ्यांचा. तो बेस सोडून ही बाजूला गेली म्हणून लोकांचा राग आहे. पण तुम्ही आता तुमच्यासोबत महाविकास आघाडीसोबत येणार की नाही येणार यांचं ते जे आता सध्या कन्फ्युजन चालू आहे प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी, तर आंबेडकर तर थेटपणे म्हणजे म्हणतात की मला एकतर लेखी लिहून द्यायला पाहिजे उमेदवारांनी की तुम्ही निवडणुकीपूर्वी किंवा नंतर भाजपसोबत जाणार नाही. म्हणजे प्रकाश आंबेडकर आजही ती शंका व्यक्त करतात. जसं तुम्ही म्हणाला की तुमची खरी लढाई ही भाजपसोबत आहे, पण आंबेडकरांना आजही ती शंका का वाटते, म्हणजे विशेष करून उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसविषयी? असं आहे की आमच्याशी ते चर्चा करतायत. चर्चा करताना त्यांची जी भूमिका आहे त्या जवळपास सगळ्याच गोष्टी आम्ही मान्य करतोय, काय कुणाची अडचण नाही. बरं. आता चर्चा जागेवर आलेली, त्यामुळे तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांची चर्चा पुन्हा उलगडून सांगणं आज मला सोयीचं नाही आहे, पण मी काहीतरी त्यावर बोलेन. पण आता जागांची चर्चा आहे. आम्ही त्यांना काही जागा प्रपोज केलेल्या आहेत, त्यांनी त्यांची मतं लेखी कळवलेली आहेत, त्यावर आम्ही एकत्रित बसून पुन्हा त्यांना कळवू. पण आम्हाला हा प्रश्न लवकर संपवायचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीत प्रकाश आंबेडकर यांना आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला आमच्याबरोबर यावं हा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे आणि ते येतील असा मला विश्वास आहे. मला त्यांच्या बाबतीत विश्वास आहे, कारण आता देशाच्या घटनेतही बदल करण्यासाठी 400 पार कशासाठी आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना दिली त्याच्यात बदल करून नव्या पद्धती देशात निर्माण करण्याच्या या सगळ्या मनीषा मनात असणारी लोक आज 400 पारचा नारा देत आहेत. 400 पार उगाच नको आहे कुणाला, 350 असलं तरी देश चांगला चालेल, पण 400च्या पार, 414च्या पार जायचं असा काही लोकांची भाषा आहे. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेलाच हात लावला जाऊ शकतो भविष्यकाळात, ही जी शंका आहे त्याच्यासाठी मला खात्री आहे की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जशी एकत्रित आली आहे तशीच वंचित बहुजन आघाडी देखील आमच्याबरोबर येईल. पण तुम्ही त्यांना तो विश्वास देताय का की असं काही होणार नाही निवडणुकीपूर्वी किंवा नंतर? आम्ही असं कसं कोण करेल? आणि काही लोक शेवटी असं आहे की काही आमच्यातली लोक आमच्यापासून बाजूला गेली. का गेली ती डॉक्टर आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांना माहिती आहे. त्यामुळं मला वाटत नाही की त्यांनाही आमच्यावर विश्वास आहे असं माझी खात्री आहे. फक्त माध्यमांमध्ये ते ज्या प्रतिक्रिया देत असतात त्याच्यामुळे मग हा सगळा संभ्रम किंवा कन्फ्युजन या सगळ्या गोष्टी तयार होतात. प्रतिक्रिया देत आहेत खरं म्हणजे आपण एकत्रित चर्चा करतोय त्यावेळी बाहेर शक्यतो प्रतिक्रिया देणं आवश्यक नाही आहे, तरी ते देत आहेत. तो त्यांचा, आमचं त्यांच्यावर काही बंधन आज तरी नाही आहे, तो त्यांचा अधिकार आहे. पण आम्ही कुणी बाहेर बोलत नाही. तिन्ही पक्ष आम्ही ठरवलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊनच निवडणुका करायच्या. आता या सगळ्यामध्ये जेव्हा आपण जागा वाटपाबद्दल बोलतोय तेव्हा विशेष करून भाजपचं सुद्धा यावेळी लक्ष हे पश्चिम महाराष्ट्रावर आहे की आजपर्यंत जरी साताऱ्यासारखी जागा त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला पण ती त्यांना घेता आली नाही, किंवा सांगलीमध्ये आज भाजपचा खासदार असला, जरी कोल्हापूरमध्ये आज शिवसेनेचा खासदार असला तरी तो बेस भाजपचा नाही आहे हे अनेक भाजपचे नेते मान्य करतात. म्हणजे मागं जेव्हा बावनकुळे आले होते तेव्हा मी तेच त्यांना म्हणाले होते की तुमचा बेस नाही आहे तिथं, तर ते म्हणाले बेस नाही म्हणून
बाकीच्या पक्षातले नेते घेऊन आम्ही प्रयत्न करतोय की पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला घुसायचं आहे. तर त्यासाठी विशेष करून तुमच्यावरती भाजपचा डोळा असं सातत्यानं सांगितलं जातं, कारण तुमचा प्रभाव असणारा हातकणंगलेचा लोकसभा मतदारसंघ, कारण आपल्या सांगली जिल्ह्यातले 2 विधानसभा तिथं येतात. तर ती चर्चा एक सातत्यानं घडवली जाते की मुलाच्या राजकारणाची सोय म्हणून कदाचित जयंत पाटील भाजपमध्ये जाऊ शकतात. तर तुमच्या मुलाच्या राजकारणाविषयी जे काही चालू आहे त्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं? त्याच्याविषयी काय चालू आहे? म्हणजे तुमचा मुलगा जो लोकसभेला येईल आणि त्याच्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ भाजपकडून दिला जाईल. एकदा सांगितलं की हातकणंगले आणि सांगली लोकसभा मतदारसंघात आम्ही चाचपणी करतोय, केलेली आहे. दोन्ही मतदारसंघात तो उभा राहू शकला असता किंवा शकेल, पण दोन्हीमधले जे वेगवेगळे नेते आहेत, त्या भागातले कार्यकर्ते आहेत, ते खाजगीत त्यांना उभा करा म्हणून सांगतायत, पण आमचे महाविकास आघाडीचं जागा वाटप अजून झालेलं नाही. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असं भाष्य करणं योग्य नाही. नक्कीच. मला खरं तर जुन्या काही गोष्टींबद्दल पण तुमच्याशी बोलायचं. म्हणजे जसं जेव्हा आपण सांगली जिल्ह्याचं राजकारण बघतो तेव्हा तुमच्या वडिलांचा खूप मोठा वारसा तुम्हाला मिळालेला आहे. तर तुमच्या राजकारणाची सुरुवात नक्की कशी झाली होती? म्हणजे राजकारणात पडण्याचं तुम्ही नेहमी असं सांगता की तो एक अपघातानं मी राजकारणात आलो म्हणून. तर ती पहिली निवडणूक, पहिल्यांदा राजकारणात येणं? नाही, राजकारणात यायचा विषय माझ्या स्वप्नातही कधी शिवलेला नव्हता. मी अमेरिकेत शिकायला गेलो, त्यानंतर माझ्या वडिलांची तब्येत बिघडली, मला परत यावं लागलं आणि सांगली जिल्ह्यातल्या अनेक जुन्या नेत्यांनी आमच्या आईकडे आग्रह धरला की तुम्हाला 2 मुलं आहेत, त्यातल्या एका मुलाला राजकारणात पाठवा. त्यावेळी माझे मोठे बंधू काम करत होते, WMI क्रेन्समध्ये नोकरी करत होते आणि तेच आमच्या घराचे ब्रेड अर्नर होते. मग लोकांची समजूत घालण्यासाठी मला घरातले म्हटले, तू जयंत जा, थोडे दिवस राहा आणि 4 महिने तिकडं बघ काय म्हणतात, थोडासा उत्साह लोकांचा कमी होईल आणि नंतर परत अमेरिकेला तू शिकायला जा. म्हणजे इथं सेटल होणं असं काही नव्हतं. आणि मग मी गेलो तिथं, एक बॅग घेऊन गेलो, पण त्यात तसा कधी अडकत गेलो हे मलाच कळलं नाही. आणि मग त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक निवडणुका, त्यातली ईर्ष्या, त्यातली स्पर्धा, त्यातनं अंगात निर्माण झालेला हुरूप आणि समाजकार्यासाठी तिथल्या सार्वजनिक आमच्या वडिलांनी निर्माण केलेल्या व्यवस्था सांभाळणे, वाढवणे आणि वडिलांच्या शेवटच्या काळात त्यांनी काही जाहीर केलेलं की तिथल्या प्रत्येक इंच जमिनीला पाणी देऊ वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यात मी प्रचंड माझं पूर्ण सर्वस्व त्यात घातलं. बरोबर. त्यामुळे मग त्यात परत मागं फिरायचा प्रश्न झाला. आणि मी काही लगेच आमदार वगैरे झालो नाही. 6-7-8 वर्ष काम केलं. 90 साली मग 84 साली माझे वडील गेले. 90 साली पहिली निवडणूक लढवली. मग ती पहिल्या निवडणुकीचा तो अनुभव कसा होता? कारण आमदारकीला पहिल्यांदा उभं राहत असणं, आजकाल आपण बघतो की अनेक जण सध्या 24साठी तयारी करतायत की बाबा पहिली बऱ्याच जणांची टर्म असेल. पहिली निवडणूक ही अवघडच असते प्रत्येकाला, कारण लोकांचा अंदाज नसतो. सगळेच तुम्हाला चांगले म्हणतात, पण निवडणुकीचा दिवस ज्यावेळी येतो त्यावेळी कोण समोरच्या बूथवर असेल आणि कोण आपल्या बूथवर ह्याचा अंदाज नसतो. आणि पहिली निवडणूक असल्यामुळे समोर जर जुने नेते असतील तर मग विशेष अडचण होऊ शकते. असे सगळे अनुभव मला घेतले. आमच्याकडे आमच्या पूर्वी विलासराव शिंदे साहेब ज्यांनी माझ्या वडिलांच्या विरोधी निवडणूक लढवलेली होती, ते माझ्या विरोधी उभे राहिलेले. त्यामुळे निवडणूक तशी अवघड होती आणि सुरुवातीला ती अवघडच वाटत होती. पण मग हळूहळू 10-12 दिवसात लोकांनीच निवडणूक हातात घेतल्यासारखी झाली आणि मग लोकांनी एकदा संधी दिल्यावर मग मी परत मागे वळून बघितलं नाही.
पण नंतर विलासराव शिंदेसाहेबही आमच्यावर काम करायला लागले, आम्ही एकत्रित काम करायला लागलो. तेच जसं तुम्ही आता म्हणाला की एकेकाळचे विरोधक विलासराव होते तुमचे, पण त्याच्यानंतर तुम्ही एकत्र. तर हे पूर्वीच्या राजकारणात कसं असायचं, म्हणजे इतके एकमेकांचा टोकाचा विरोध पण होता, पण एकमेकांची मैत्री पण तितक्याच लेवलला असायचं. ते आत्ता तुम्हाला दिसतं का आत्ताच्या राजकारणात? माझं वैशिष्ट्य असं आहे की माझ्या विरोधी जो निवडणूक लढवतो तो माझ्याशी पुढच्या निवडणुकीला उघड येतो किंवा खाजगीत मला मदत करायचे आश्वासन देतो. हे आत्तापर्यंत कोणी चुकवलेलं नाही. बरं. त्यामुळं आत्तापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत माझ्या विरोधी जे उभे राहिले त्यांची माझी नंतर अंतर्गत मैत्री झाली, खाजगीत मैत्री गुप्तपणाने झाली असेल, कारण मी कधी कुणाशी व्यक्तिगत वैर घेत नाही आणि कुणाला दुखवण्याचा उद्योग मी करत नाही आणि कोण येईल त्याचं काम करणं हे मी कटाक्षाने पाळतो. तो कुठल्याही पक्षाचा असला तरी काम करण्यात मी कधी मला जे शक्य आहे ते काम आणि सेवा हे नेहमीच मी करत आलो. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या संधीचा वापर हा कुणीही येईल त्याच्यासाठी करणं हे प्रत्येकाने पाळलं पाहिजे. त्यामुळं मी शक्यतो अगदी विरोधकांनी चहाला बोलवलं तर कुणाच्याही घरी मी जातो. मला काही असं, आणि सुदैवाने मला माझे विरोधक चांगले सापडलेत की एकमेकाचा सन्मान ठेवणारे आहेत. कटू वैर असं काही शक्यतो नाही आहे. त्यामुळं परिस्थिती आहे. पण महाराष्ट्रात जर बघितलं तर राज्य पातळीवर फार कटुता यायला लागलेली आहे आणि अलीकडच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांनी ही फारच कटुता वाढवलेली आहे असं माझं मत आहे. आपण टोकाची भाषा वापरणे, एकमेकाचा उपमर्द करणे हे एंटरटेनमेंट व्हॅल्यू आहे याला. बरोबर. पण चिकित्सक मतदार त्याला एंटरटेनमेंट म्हणूनच बघतो, त्यामुळे त्यांची मतं बदलत नाहीत. पण अलीकडे राज्यपातळीवर फारच एकमेकाला आव्हान देणं, आरे तुरे बोलणं, शिव्या शाप घालणं हे बघितल्यानंतर बरंच दुःख वाटतं मनात, काय चाललं आहे. आणि लोकही आता, मला वाटतं की अशी अपेक्षा आहे मला की लोकही आता कंटाळी असतील अशा भाषा शैलीला, उर्मटपणाला, उद्धटपणाला. बरोबर. पण आत्ता आपण जे तुम्ही सांगत होतात की ज्या पद्धतीनं जे कोणी तुमचे मतदारसंघात विरोधक असतात ते पुढे जाऊन तुमच्यासोबत येतात, तर आत्ता एखादा आमदार किंवा खासदार उभा राहत असेल तर त्याच्या विरोधात 2-3 जण असे मतदारसंघात तयार झालेले असतात. म्हणजे आता एका जागेसाठी मारामारी प्रत्येक ठिकाणी. पण मला असं वाटतं महाराष्ट्रातले तुम्ही असे एकमेव असाल की ज्यांच्या मतदारसंघाबद्दल असं बोललं जातं की जयंत पाटलांसमोर विरोधक कोणच टिकत नाही, किंवा तुम्ही आता सलग 35 वर्ष हे राजकारण करताय. तर असा विरोधक समोर टिकतच नाही किंवा विरोधकच नाहीये, हे कसं जमवून आणायचं? म्हणजे एखाद्या आमदार खासदाराला हे तुमच्याकडून शिकायचं असेल तर ते त्यांनी कसं शिकायचं की विरोधक टिकतच नाही समोर? नाही, टिकत नाही असं नाही, पण सगळ्यांशी चांगलं वागायचं आणि आपलं काम करत राहायचं. मतदारसंघामध्ये मी बाहेर जी भाषणं करतो तशी मतदारसंघात नाही करत. मतदारसंघात मी समोरच्या लोकांशी, कार्यकर्त्यांशी, मतदारसंघात मी फारच वेगळी भाषा वापरतो. बाहेर थोडासा आक्रमक असतो, पण मतदारसंघात मी कधी सॉफ्ट. हां, म्हणजे आपलीच लोक आहेत ना, त्या 4 लाख लोकांच्याशीच माझा संसार आहे, त्यांच्याशीच माझं जे काय आहे ते त्यांच्यासाठीच काम करतो. त्यामुळं त्यातला एखादा विरोधी बोलायला लागला तर त्याचा राग मानणं योग्य आहे असं मला नाही वाटत. ठीक आहे, त्याचं कायम हे लक्षात ठेवायचं की माणसं कालांतराने मतं बदलतात, त्यामुळे तो बदलू शकतो याच्यावर विश्वास ठेवून दुर्लक्ष करायचं. म्हणजे पण मग आजकालचे जे काही आपले विरोधक आहेत किंवा दुसऱ्या गटात गेलेले लोक आहेत त्यांच्याविषयी सुद्धा म्हणजे अशीच भावना आहे का मनात की जरी आपल्या विरोधात गेले असले तरी कालपर्यंत आपल्या सोबतच होते, ते पुढे जाऊन एक होऊ शकतात, किंवा ती कटुता नाही ठेवायची त्यांच्याबद्दल? नाही, तर ह्याच्यात तुमच्या प्रश्नात कॅच आहे.
एक म्हणजे एक होऊ शकतात याच्यात एक कॅच असा आहे की आता त्या मतदारसंघात नवीन मुलं पुढे यायला लागली आणि अतिशय आक्रमकपणे पवारसाहेबांना साथ द्यायला लागलेली आहेत. त्यामुळे त्यांना जी अपेक्षा आहे त्या पायदळी तोडवता येणार नाहीत आम्हाला. त्यामुळं त्यांना आमच्याबरोबर म्हणजे जे आता कुणीच त्या भागात नाही आहेत त्यावेळी काही मुलांनी पुढाकार घेतला आणि पवारसाहेबांना साथ दिली तर त्यांच्या विचाराच्या अधीन राहूनच आम्हाला काम करावं लागेल. पण जिथं असं झालेलं नाही तिथं बरीच लोक आता थोड्या दिवसातच बघा लोकसभेच्या जागांचं वाटप झाल्यानंतर बराच भ्रमनिरास आमच्यापासून दूर गेलेल्या लोकांचा होऊ शकतो. ते झाल्यावर काही बदलही होऊ शकतील महाराष्ट्राच्या राजकारणात. आणि आता आम्ही ऐकतोय 2 का 3 जागा मिळणार असं ऐकतोय. काहीतरी होईल 2-3 दिवसात. 5 मिळतील, 6 मिळतील, काय मला माहीत नाही. पण एकेकाळी 14-15ची भाषा करणारा पक्ष एकदम इतक्या कमी जागेवर लढायचं म्हटल्यावर महाराष्ट्रातल्या उरलेल्या भागातली लोक मोकळी सोडल्यासारखं होतं. त्यामुळे त्याच्यातून काही नाराजी होऊ शकते. त्यामुळं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आमच्यापासून जे दूर लोक गेली त्यातली ज्या भागात आम्हाला कोणी दुसरी प्रमुख व्यक्ती नाही आहे त्यात अजूनही काही दुरुस्त्या करायच्या असतील तर त्या केस टू केस त्या मतदारसंघाचा विचार करून करावं लागेल आम्हाला. आपण जेव्हा पश्चिम महाराष्ट्राचं जुनं राजकारण बघतो तेव्हा सांगली जिल्ह्यामध्ये एक काळ असा होता की एकाच वेळी गृहमंत्रीपद, एकाच वेळी अर्थमंत्रीपद, एकाच वेळी महसूल मंत्रीपद, कॅबिनेट राज्यमंत्रीपद, तर अशी 4 मंत्रिपदे एका जिल्ह्यात होती. तर त्यावेळचा काळ कसा होता, म्हणजे तुमच्या सगळ्या मंत्र्यांमध्ये ताळमेळ कसा असायचा किंवा पतंगराव कदम, RR पाटील यांच्यासोबत तुमचे संबंध कसे होते त्या काळामध्ये? चांगले संबंध होते आणि आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित असायचो. RR पाटील यांच्याकडं गृह खातं होतं किंवा पतंगराव कदम साहेबांच्याकडं महसूल खातं होतं. कोणतंही काम असलं तरी आम्ही मिळून मिसळून करायचो. काही त्याच्यात विकास कामात कधीच आम्ही एकमेकाशी स्पर्धा केली नाही किंबहुना एकमेकाला सहाय्यच केलं. त्यात काही आता पलूस तालुका निर्माण झाला की कदम साहेब फाईल घेऊनच माझ्या कार्यालयात आलेले. मी अर्थमंत्री होतो त्यावेळी. त्यावेळी तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री अशा भूमिकेत होते की नवीन तालुके आता तयार करायला नको कारण आर्थिक बोजा वाढतो. पण मग कदम साहेब आले आणि मी म्हटलं साहेब गाईडलाईन तर अशी आहे वरून. कदम साहेब म्हटले की नाही जयंत मला एक करूनच पाहिजे. मग मी ते कसं होईल तसं एक इतका पॉझिटिव्ह रिमार्क मारला त्यांच्यासमोरच बसून की ते मंत्रिमंडळापुढे गेलं तर निगेटिव्ह काहीच झालं नाही. त्यामुळे ते मंजूरच झालं पलूस तालुका. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आता आमच्याकडे टेंभू ताकारी योजनेला पैसे असं लागायचे. त्यामुळं त्यांच्या दुष्काळी परिस्थिती होती. तर दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं आणि तेव्हा बॅकलॉग रिमूव्हलचं काम असल्यामुळं अत्यंत तुकडे पैसे या योजनांना मिळायचे. कारण त्यावेळी तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे नेते हे वेगळी भूमिका सभागृहात मांडायचे. त्यामुळं मग मी थोडंसं डोकं लावलं आणि राज्यपालांना सांगितलं की फार दुष्काळ आहे, दुष्काळ बघायला या. मला वाटतं फजल होते त्यावेळी राज्यपाल. ते म्हटले येतो. मग कदम साहेबांना मी म्हटलं की राज्यपाल तयार झालेत, आपण राज्यपालांना जरा दुष्काळाची सैर करून आणू, दुष्काळ दाखवू. त्यावेळी म्हटलं आपले प्रोजेक्टही दाखवू. मग गव्हर्नर हाऊसमधून मुंबईहून टेक ऑफ घ्यायचा हेलिकॉप्टरने आणि जेजुरीला एक तलाव आहे तर त्या तलावात पाणी नव्हतं
आणि तिथंच जनावरांच्या छावण्या होत्या, तर तलावात उतरायचं असं मीच ठरवलं. बरं. असं करत करत अगदी म्हैसाळपर्यंत त्यांना न्यायचं असं आमचा प्लॅन होता. मग कदम साहेब आणि मी हेलिकॉप्टरमध्ये बसलो, ते फजल बसले. सकाळी 8 वाजताची वेळ होती. फजल मला म्हटले, हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि मला म्हटले थोडा प्रॉब्लम है. म्हटलं क्या हुआ? तो म्हटले एक खत आया है मुझे और मुझे कहा गया है कि आप मत जाइए, ये पश्चिम महाराष्ट्र में जयंत पाटिल आपको लेके जा रहा है, या आपको वहाँ जाके इरिगेशन के प्रोजेक्ट बताने वाला है और आपसे पैसे निकालने वाला है. तर मी म्हटलं काय आहे खत? तर त्यांनी खिशातनं काढून पत्र दाखवलं. अरे बाप. सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचं पत्र होतं ते. तर मग आता मी पत्र कदम साहेबांना दाखवलं. कदम साहेबांचा स्वभाव असा होता, हे बघ ह्यांनी काय केलं असं म्हटले. तर थांबा म्हटलं, आपण काढू मार्ग. म्हटलं देखो सर, हमें कोई पैसा नहीं चाहिए, आप सिर्फ आके वहाँ की परिस्थिति देखो. हम तो आपको सूखा कितना है गहरा वो दिखाने के लिए, बहुत सूखा है दिखाने के लिए लेके जा रहे हैं. ठीक आहे म्हणते. मग पायलटला सांगितलं त्यांनी, चला. जेजुरीला उतरलो त्यावेळी मी म्हटलं तालाब है तालाब, कहाँ है, पानी तो दिखाई नहीं दे रहा. तो मैं म्हटलं वो डैम है, वो तालाब का जो भिंत है, दीवार है, वो वहाँ है, तो इस तरफ भी पानी नहीं, उस तरफ भी पानी नहीं. म्हटलं नहीं, हम तालाब के अंदर उतरेंगे. तालाब के अंदर कैसे उतर सकते? म्हटलं तालाब के अंदर उतर सकते देखो. आणि तेवढ्यात उतरलो. मी म्हटलं ये तालाब है, एक बूंद भी यहाँ नहीं है. मग तिथल्या जनावरांच्या छावण्या बघितल्या त्यांनी. असं करत मला वाटतं तिकडं खटाव, मान, तिकडं असं दुष्काळी भागातनं आम्ही गेलो. संध्याकाळी सगळं बघितल्यावर त्यांनी मला म्हटले, आप फाइनेंस मिनिस्टर हो, कितना पैसा दे सकते हो बोलो. म्हटलं आप जितनी इजाज़त देंगे उतना देंगे. मग 1500 कोटी रुपये त्यावेळी आम्ही या सगळ्या योजनांना दिलेले. मी 2003-04चं सांगतोय. मी त्यावेळी 1500 कोटी म्हणजे फार रक्कम झाली. बरोबर. सांगण्याचा मतितार्थ अशा आम्ही एकत्रित अनेक कामं करायचो. कधी आमच्या तिघात कधीच मतभेद झाले नाही. आणि तेव्हा म्हणजे विधानसभेतला माहोल काय असायचा? म्हणजे मी खूप लहान होते तेव्हा, त्यामुळे मला ते बघता आलं नाही किंवा ते अनुभवता आलं नाही. पण इतके सगळे दिग्गज नेते, म्हणजे आता विचार केला तरी असं वाटतं की कसं ते सभागृह भरलेलं असेल. कदम साहेबांचं कसं असायचं, ते आर पाटलांना किंवा मला अरे तुरे बोला, ए जयंत, ए आर इकडे, असं करायचे. आणि त्यांचा तो अधिकार होता, वयानं ते त्यांचा स्वभावच होता. मला नेहमी ते सांगायचे, जयंत काय करतोस. मग त्यांचा एक सातत असा सांगणं असायचं की मग आता ते सांगणं अर्थ नाही की तू काँग्रेस पक्षात पाहिजेस, असं सारखे करायचे मला. आणि असं ते इतक्या जोरात बोलायचे की सगळ्यांच्या समोर, पण मनाने फार मोकळे होते, अतिशय दिलदार होते. असा राग मनात, द्वेष असं काही कधी बाळगायचे नाही. तुम्ही अर्थमंत्री असतानाची एक आठवण नेहमी सांगितली जाते, तो म्हणजे तो व्हीलचेअरवरून सादर केलेला अर्थसंकल्प. तर त्यावेळेस म्हणजे जी घटना घडली होती ती तुमच्याकडून कधी ऐकलेली नाही आहे. एक्झॅक्टली म्हणजे त्या काळात जेव्हा अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी तो जो काही अपघात घडला होता, ते नक्की काय म्हणजे तुमच्यासोबत घडला होता तो प्रसंग? मला वाटतं 2001ला मी बेंगलोरपासून पुट्टपर्ती म्हणून गाव आहे, तिथं सत्यसाईबाबांचं आश्रम आहे. तिथून येताना माझा अपघात झाला. दोन्ही पाय माझे तुटलेले होते गुडघ्याच्या वर, आणि कसाबसा वाचलो होतो. मग ऑपरेशन झालं, तिथं इन्फेक्शन झालं, मग मुंबईला येऊन परत ऑपरेशन करावं लागलं. असे बरंच खटपटी झाल्या. त्यावेळी भुजबळ साहेब पहिल्यांदा मला बेंगलोरला येऊन भेटले. ते सांगायचे की आले सांग. मी ऑपरेशन थिएटरला जायच्या आधी सांगत होतो मला.
ते लवकर करायचं. आणि काय मला वाटतं 25-30 दिवस राहिले असतील, 1 महिना राहिला असेल. मार्च महिन्यात अर्थसंकल्प असतो. मला वाटतं हे काहीतरी, मला तारीख आठवत नाही, फेब्रुवारी महिन्यात झालं, महाशिवरात्रीच्या दिवशीच झालं. तर ते म्हटले की तुझं आता एका पायाचं एक दिवशी झालं, दुसऱ्या पायाचं दुसऱ्या दिवशी झालं ऑपरेशन. ते म्हटले बेंगलोरला की तुला बजेट मांडायचे, तू लवकर बरा हो, तू काय चिंता करू नको वगैरे वगैरे वगैरे. आणि मला तर आपलं आता टिकतोय का नाही अशी परिस्थिती होती. पण मी परत आलो. ब्रीच कँडीमध्ये 10 दिवस ॲडमिट परत करावं लागलं मला. पण हॉस्पिटलमध्ये बसून मी बजेट चर्चा केल्या. हॉस्पिटलमध्ये सगळे सेक्रेटरी वगैरे येऊन बसायचे आणि आम्ही करायचो. आणि मग मी व्हीलचेअरवरून येणार म्हटल्यावर अगदी टेबलपर्यंत पोचेपर्यंत व्हीलचेअरचा रस्ता तयार करण्यात आला होता. आणि मग व्हीलचेअरवर बसून माझ्या हाताला इथे ते हे होतं, सलाईनचे हे नसतात का, ते इंजेक्शन्स वगैरे द्यायच्या जागा, त्या घेऊन मी गेलो होतो. आणि बजेट मांडलं त्यावेळी अनेकांनी मला हस्तांदोलन करताना असे हात दाबले त्याच्यावर. पण मजा आली त्यावेळी. म्हणजे तो काळ असा होता की सरकारकडे पैसे नव्हते, सरकारची तिजोरी खडखडाट होता. त्यामुळं वाईट परिस्थिती होती. सरकारी कर्मचाऱ्यांनी आम्हाला फार मोठी साथ दिली. त्यामुळं आम्ही बऱ्याच गोष्टी करू शकलो. आणि राज्य त्यावेळी मी तुटीचा अर्थसंकल्प असायचा. पण मी 2004 साली परिस्थिती आमची एवढी सुधारलेली होती आम्ही की मी पैठणच्या विधानसभेच्या सभेत, जाहीर सभेत सांगितलं की पुढचा अर्थसंकल्प मी मांडेन तो सरप्लस बजेट असेल. तर लोकांना विश्वास वाटला नाही. पण 5, 6, 7, 8 हे सगळे सरप्लस अर्थसंकल्प मांडले. आणि पहिल्यांदा 99 ते 4 मंत्री येताना माझ्याकडे सांगत यायचं, जयंतराव मला माझ्या बजेटला कट लावू नका हां. पण 4 सालानंतर मी मंत्र्यांना फोन करून सांगायचो की तुमचे एवढे पैसे खर्च झालेले नाहीत, लवकर खर्च करा. आणि आम्ही सिस्टीम घातली, दर क्वार्टरली त्या विभागाने किती पैसे खर्च करायचे. ते खर्च नाही झाले तर मी फोन करायचो मंत्र्यांना किंवा त्यांच्या सेक्रेटरीना फोन करायचो आणि सांगायचो त्या विभागाच्या हे पैसे मग आम्ही डायव्हर्ट करू म्हणून. त्यामुळं बऱ्याच नव्या गोष्टी आम्ही त्यावेळी केल्या. त्यामुळं राज्य एकदम दुरुस्त झालं. जसं आपण आता अर्थमंत्रीपदाबद्दल बोललो तसं तुमच्याकडे गृहमंत्रीपद पण होतं काही काळासाठी. तर त्या मंत्रिपदाचा अनुभव कसा होता तुमचा? कसाबचा जो 26/11चा हल्ला झाला त्यानंतर काही छोट्याशा कारणावरून दुर्दैवाने आराराबांना राजीनामा द्यावा लागला. केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील साहेबांनाही त्यावेळी राजीनामा द्यावा लागला. आणि मग त्यावेळी पक्षाकडून ते खातं कुणाला द्यायचं. त्यावेळी मला पवारसाहेबांनी दिल्लीला बोलवलं आणि सांगितलं हे खातं तू घे. मी नकार दिला. म्हटलं आराराबा माझ्या जिल्ह्यातलेच आहेत, त्यांना राजीनामा द्यायला लागतो आहे आणि तेच खातं मी घेणं दिसायला बरं दिसत नाही. आपण मग 2-3 नावं घेतली, यातले कुणालाही द्या, पण मला नको म्हटलं. नाही म्हटले तुलाच घ्यावं लागेल. मग मी ते स्वीकारलं नाईलाजाने. एकदा स्वीकारल्यानंतर मग मी 10 महिने मला मिळाले. 10 महिन्यात पोलीस दलाची मॉडर्नायझेशनची कामगिरी 10 महिन्यात जी झाली ती तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना, तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाखती घ्या. इतकं लिबरलपणाने त्यांना मॉडर्नायझेशन करायला मी परवानगी दिलेली आहे की फार स्पीडीली नवीन शस्त्र घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी केल्या. आता उदाहरणार्थ ऑबेरॉय शेरटॉनमध्ये अतिरेकी घुसले. माझा त्यावेळी प्रश्न होता की लांबून आपल्याला त्यांना उडवता यायला पाहिजे होतं, कारण ते काही वेळा खिडकीत यायचे,
बरोबर. वरच्या हो. 18व्या 15व्या मजल्यावर. तर माझं मत होतं की आपण त्या लेवलला जाऊन त्यांना शूट करायला आपली ॲबिलिटी पाहिजे होती. तर त्यावेळी पोलिसांनी मला सांगितलं आपल्याकडे तशी यंत्रणा नाही आहे. त्यावेळी मग आम्ही एक गन विकत घेतलेली. माझं त्या गनबरोबर फोटो पण आहे. म्हणजे चौपाटीच्या वाळूत थांबून त्या गनने 3 किलोमीटर रेंजच्या माणसाला देखील उडवता येतं. अशी एक गन पोलिसांच्याकडे आहे. बरं. तर अशी काही शस्त्र मिळवण्याची कामगिरी त्या काळात फार जोरात झाली. त्यामुळं 1 वर्ष त्या घटनेला झाल्यानंतर मी त्यावेळी ग्रामविकास मंत्री आमच्या पक्षाने मला केलं. त्यावेळी ऑबेरॉयच्या तिथं एक प्रेझेंटेशन झालं पोलिसांच्या तयारीचं. त्यावेळी इतकंच लोकांनी ॲप्रिशिएट केलं. सगळे पोलीस अधिकाऱ्यांनी मला येऊन सांगितलं की तुम्ही 10 महिन्यात जे आम्हाला मदत केली त्यामुळे आम्ही हे करू शकलो. पण पोलिसांचं जेल आहे, आर्थर रोड जेल आहे, तिथं कसाबला ठेवण्यासाठी कसाबवर अटॅक होईल, त्याला मारलं जाईल, बरोबर. रॉकेट्सने पाकिस्तान मारा करून त्याला मारून पुरावा संपवेल, असे काही रुमर्स होत्या. त्यावेळी त्या कसाबच्या बिल्डिंगच्या वर शेल्टर तयार करण्यासाठी मी स्वतः डिझाईन करून 2 बाजूला स्टील प्लेट लावा, मध्ये स्टील घाला, तुमच्या आधीच्या शिक्षणाचा त्याचा वापर करून मी कल्पना दिली. आणि गफूर म्हणून पोलीस कमिशनर होते. चांगला अधिकारी होता, म्हणजे वन ऑफ द फायनेस्ट ऑफिसर. त्यांच्यावर ते आरोप घालण्यात आले आणि त्यांना थोडीशी शेवटच्या काळात त्यांना बदनामी त्यांची फार करण्यात आली. पण गफूर फार इंटिग्रिटी असणारे अधिकारी होते. तर ते आणि मी अनेक वेळा आर्थर रोड जेलला जायचो आणि ते बांधकामाचं निरीक्षण करायचो, कारण लवकर करायचं होतं. बरोबर. त्यावेळी अंडा सेलमध्ये बसलेल्या कसाबला एकदा जाऊन मी, तर मला विधानसभेत भाषण करायचं होतं आणि भाषण करताना मला पोलीस अधिकाऱ्यांनी जे सांगितलेलं की हे अशी स्टोरी आहे ती सभागृहात सांगायची होती. बरोबर. सभागृहात सांगत असताना पोलीस अधिकारी सांगतील ते जाऊन सभागृहात सांगितलं, उद्या ते खोटं ठरलं तर सगळं तुमच्यावरतीच आहे. मी खोटं बोललो असं होईल. म्हणून त्यातल्या काही गोष्टी व्हेरीफाय करायला मी कसाबला जाऊन भेटलो आणि त्याला मी कोण आहे न सांगता ते अशी बसून 1 तासभर गप्पा मारल्या आणि म्हटलं काय नाही. त्याला मी म्हटलं की तुझे वडील आता तुला अवघड आहे तुझं आता पुढं. सांगण्याचा मतितार्थ असा की एकंदर बऱ्याच गोष्टी त्या काळात, मला तो 10 महिन्यात मला एवढा इंटरेस्ट आला त्या होम डिपार्टमेंटमध्ये की त्याचा बराच फायदाही झाला. पोलीस खात्यातले अनेक अधिकारी माझ्या ओळखीचे झाले. आजही माझ्याशी चांगले संबंध अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे आहेत. तर पोलीस अधिकारी फार चांगले असतात, आपण कसं वागू त्याच्यावर असतं. आणि मग विधानसभा झाली, पुन्हा नवीन मंत्रिमंडळ झालं. त्यावेळी आमच्या पक्षाने निर्णय घेतला मला ग्रामविकास मंत्री करायचा. आणि मला जर जास्त काळ मिळाला असता तर माझ्या बऱ्याच अशा पुढं कल्पना होत्या की आपल्याला ज्यांनी त्रास दिलेला आहे, मुंबईत येऊन ज्यांनी मारणं हे एवढं मोठं केलं आहे, आपण काही रिॲक्शन दिली पाहिजे, अशा मताचा मी आजही आहे. आता काही लोकांचं आपण ऐकतो की अशा अतिरेकी संघटना चालवणाऱ्यांचा पाकिस्तानमध्ये, दुबईमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आता सध्या ससेमिरा त्यांच्या मागे लागलेला आहे. तर हे आपण करायला पाहिजे होतं. हे त्यावेळी माझी त्यावेळेपासून भूमिका होती. त्यामुळं सांगण्याचा मतितार्थ की एक त्या काळात काम करायला फार मजा आली. पण आता इतकी महत्त्वाची मंत्रिपदं असतील, अर्थमंत्री, गृहमंत्री, मागच्या काळात सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला होता तो, कधी असं वाटतं का इतक्या वर्षाचा आता कालखंड झाला आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पण व्हायला पाहिजे म्हणून? असं आहे की कुठल्याही इतके वर्ष काम करणाऱ्या व्यक्तीने इच्छा व्यक्त करणं हा काही गुन्हा आहे असं मला वाटत नाही. पण संख्येला महत्त्व असतं. संख्या असेल तर या गोष्टी होऊ शकतात.
आणि संख्या आली आणि सर्वांची मान्यता असेल तरच अशा गोष्टी होतात. त्यामुळं उगाच वल्गना करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. इच्छा तर मीच काय अनेकांच्या मनात असेल, माझ्याबरोबर काम करणारे वेगवेगळ्या पक्षातले नेते त्यांच्याही मनात असेल की आपल्याला कधी ना कधी संधी मिळावी. पण लोकशाहीमध्ये संख्येला फार महत्त्व असतं. त्यामुळं संख्या जर असेल तर त्यावेळी असा विचार करणं योग्य. आज त्याचा विचार करणं थोडंसं घाई होईल. मला असं वाटतं तुम्ही खूप असं तोलून मापून आणि खूप असं टू द पॉईंट बोलता. म्हणजे अजिबात इकडं तिकडं काही ब्रेकिंग वगैरे अजिबात अशा गोष्टी नाही घडल्या पाहिजेत त्यातनं. आता अगदीच लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत, तर तुमच्या पक्षाचं एकंदर काय विजन असणार आहे? पुढच्या काळामध्ये विधानसभा निवडणुका आहेत, तर सध्या म्हणजे असंही आहे की आता शरद पवारांच्या सभा होत आहेत ठिकठिकाणी, तर बरेच जुने नेते जे आहेत ते जोडले जातात. म्हणजे अगदी अलीकडंच झालेली भोरची सभा असेल, तिथं थोपटेंशी खूप जुना संघर्ष पवारांचा आजपर्यंत राहिलेला आहे, पण त्यांना जाऊन पवार भेटले. तर एकीकडं म्हणजे असंही म्हटलं जातं आहे की आता जुने लोक जे आहेत, जुने विरोधक, त्यांना कुठंतरी आता एकत्र केलं जातं आहे. तर कशा पद्धतीनं म्हणजे ही सगळी जुळवाजुळव आणि बाकी गोष्टी केल्या जातात आता? आता या निवडणुका येत आहेत. महाराष्ट्रासमोरचे सगळ्यात 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत असं मला वाटतं. एक म्हणजे शेतकऱ्यांची दुरावस्था, दुसरं म्हणजे सुशिक्षित बेकारांची बेकारी. सुशिक्षित तरुण जे आहेत त्यांना हाताला काम मिळत नाही. फार मोठ्या प्रमाणात बेकारीची समस्या वाढलेली आहे. आणि तिसरं म्हणजे महागाईची समस्या. महिलांच्यावरचे अत्याचार वगैरे ही मोठी यादी आहे, ती निवडणुकीत आम्ही ती मांडूच. ह्या 3 प्रश्न जे आहेत, आमचं सरकार महाराष्ट्रात जर आलं तर महाराष्ट्रात आज ज्या पद्धतीने उद्योग महाराष्ट्रातनं जात आहेत त्याला आम्ही व्यसन घालू. आम्ही देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा जास्त तुलनेने पायघड्या घालून महाराष्ट्रात उद्योग आणायचं काम करू. खास करून मराठवाडा, विदर्भामध्ये आज या सगळ्या उद्योगांची वानवा आहे. त्या ठिकाणी तिथल्या रोजगार तरुणांना हाताला काम देणं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असंख्य तरुण आता पुन्हा बेकारी वाढायला लागली आहे त्यांच्यात, त्यांना काही व्यवस्था करणे, यांच्यासाठी आम्ही विशेष मेहनत घेऊ. आम्ही नुसतं बोलणार नाही, करून दाखवू व्यवस्थितपणाने. दुसरं, आज शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर केंद्र सरकार देत नाही. निर्यात बंदीसारखी नवी आव्हानं प्रत्येक कांद्यासारखे अनेकांच्या बाबतीत, अनेक पिकांच्या बाबतीत व्हायला लागले. त्याच्यावर आम्ही ठाम ठोस उपाय काढू, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्याही शेतीमाल उत्पादक शेतकऱ्याला असं वाटणार नाही की आपला कोणी वाली नाही. त्यामुळं त्यासाठी आमच्या कल्पना आहेत, आम्ही त्या योग्य वेळी मांडू. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देणं, बेकार युवकांना दिलासा देणं आणि महागाई आटोक्यात आणण्यासाठी काही कल्पना आम्ही काढू शकू असं मला वाटतं आहे, जेणेकरून किमान महाराष्ट्रातल्या जनतेचा हे होणार नाही. आता व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, शेतकऱ्यांनी 1,00,000 रुपयाची खतं जर विकत घेतली तर 18,000 रुपये शेतकऱ्याकडून GSTमध्येच जातो. 18,000 रुपये सरकार कलेक्ट करतं आणि 6,000 रुपये परत देतं, अशी परिस्थिती आहे. ही शेतकऱ्याची फसवणूक आहे. तसं GSTमध्ये काही बदल करण्यासाठी केंद्र स्तरावर देखील आम्ही पुढाकार घेऊ की याच्यात बदल करा. 18% म्हणजे फार एक्झॉर्बिटंट आहे. 18% कशासाठी? मी आज देशामध्ये इतकी लाखो कोटी रुपये गोळा केले जातात, त्या मानाने विकासाचा वेग तेवढा वाटत नाही आम्हाला. त्या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांच्या समोर मांडू. पण मी जसं म्हटलं तसं कुठंतरी एक जुने जे विरोधक आहेत त्यांना एकत्र केलं जाते असं. म्हणजे अगदीच आता उदाहरण दुसरी द्यायची म्हटलं तर महादेव जानकर असतील की त्यांना माढ्यातून शरद पवार लढण्यासाठी त्या दिवशी त्यांनी असं म्हटलं की जर ते लढत असतील तर मी त्यांच्यासोबत आहे. किंवा राजू शेट्टींशी सुद्धा उद्धव ठाकरेंची मागे भेट झाली होती. तर हे जे काही जुने विरोधक आहेत त्यांनासुद्धा आता एकत्रित केलं जाते असं चित्र बघायला मिळतं आहे. बरोबर आहे. हे सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि भारतातली लोकशाही टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. यासाठी हा प्रयत्न आहे आमचा. आणि
हळूहळू मला खात्री आहे की सगळेच एकत्रित येतील. पण मग ही अशी पण एक टीका होते, म्हणजे अजित पवार गटाचे नेते असतील किंवा भाजपचे, की आमच्यासोबत असणारी लोकं तुम्हाला चालतात. म्हणजे जानकर गेली बरीच वर्ष भाजपसोबत आहेत, ते घटक पक्ष राहिलेले आहेत, मग त्यांच्या विचारांनी कुठंतरी चाललेले आहेत. मग ती लोकं जर तुम्हाला चालत असतील तर अजित पवारांनी BJP सोबत जाणं हे का चालत नाही मग? नाही, त्याच्यात फार मोठा बदल आहे. कसं आहे की जे आमच्यातून गेलेले आहेत त्यांनी आमची भूमिका ठामपणाने आज नाही 50 वर्ष मांडलेली आहे. जानकरांची भूमिका जी आहे ती काही प्रश्नांच्या पुरती मर्यादित आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न जो महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी त्यांची भूमिका आहे. त्यासाठी त्यांनी आग्रह धरलेला होता. त्यांची तिकडे गेल्यानंतर फसवणूक झाली. ते काय पारंपरिक त्यांचे मित्र आहेत असं समजायची गरज नाही. मागच्या निवडणुकीत ते त्यांच्यावर होते. त्यामुळं अशी लोकं आता राजू शेट्टी काही भारतीय जनता पक्षाबरोबर नव्हतेच. ते इकडे एकदा होते, ते आमच्याबरोबरच होते. त्यामुळं असे ह्या लोकांचं आमचं पटत नाही असं काही नाही. आमचं पटू शकतं आणि जवळपास समविचारी लोक आहेत ही. तर मला वाटतं की आपण बऱ्याच, म्हणजे तुमच्या इतिहासापासून ते आत्ताचं राजकारण, अशा बऱ्याच गोष्टींवरती गप्पा मारलेल्या आहेत. तर तुम्हाला ही जयंत पाटील यांची मुलाखत कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा. अशाच कोणकोणत्या आणखी महत्त्वाच्या व्यक्ती असतील ज्यांच्या मुलाखती तुम्हाला बोलबिडवरती बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच मुलाखतींसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.